लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर. खरात विरोधात फोनवरनं 100 पेक्षा अधिक तक्रारी. फोनद्वारे तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती. लेखी तक्रार नोंदवावी यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू. भोंदूबाबा अशोक खरातचा शस्त्र परवाना तत्काळ निलंबित. जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा प्रशासकीय निर्णय. गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर परवाना निलंबनाचे आदेश. भोंदू खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी 2 गुन्हे दाखल. भोंदू खरातवरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे 11 गुन्हे दाखल. नाशिकमध्ये पोलिसांकडून खरातचं कार्यालय असलेल्या औकस प्रॉपर्टीची तपासणी. पंचनाम्यानंतर पोलिसांकडून औकस प्रॉपर्टीचं कार्यालय पुन्हा सील. भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता. मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई. नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी 74हून अधिक गुन्हे दाखल. व्हिडिओ व्हायरल न करण्याचं नाशिक पोलिसांचं आवाहन. विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात. खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवरती चित्रा वाघ यांचं वक्तव्य. विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन. बाकी नेते बुवाबाजीवरती पैसे उडवतात, मी जनतेला मदत करतो, कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्याला पुणे पोलिसांकडून अटक. मी महादेवाचा अवतार म्हणत महिलेवरती केला होता अत्याचार. ऋषिकेश वैद्याला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता. काल पिंपरीतनं ऋषिकेश वैद्याला अटक. रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का. चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. तर अशोक खरातच्या गैरकृत्यामध्ये दुरान्वये काही संबंध नाही. खरातच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट. रुपाली चाकणकरांना जबरदस्तीनं राजीनामा द्यायला लावला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे पक्षानं राजीनामा द्यायला लावला. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरनं रोहिणी खडसेंची टीका. वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावरती उतरला. चाकणकरांचा एका ओळीचा राजीनामा. कर्माचं फळ चुकत नाही, याच जन्मात भोगावं लागतं. अंजली दमानी यांची टीका. ज्यांची प्रकरणं दाबली त्यांना हा राजीनामा समर्पित. दमानी यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणी बैठक. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बैठक होणार. युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईत बैठकीचं आयोजन. पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही. श्वेता महालेंवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. आमची कामं सरळ आहेत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा. गायकवाड यांची टीका. मुख्यमंत्र्यांची आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. आज सकाळी 11 वाजता बैठक होणार. दरम्यान काल मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक झाली. देशात लॉकडाऊन लागणार नाही, संकटांचा यशस्वीपणे सामना करू. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात भाजपला मोठा धक्का. शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश सोहळा. साक्री तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिलला मतदान. पोटनिवडणुकीसाठी 7 ते 13 एप्रिल दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार. 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी, तर 17 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत.